सावर्डेपैकी बागलवाडीतील विद्यार्थ्यांचे जन्मनोंदणीमुळे उघडले शिक्षणाचं दार। राधानगरी तालुक्यातील सावर्डेपैकी बागलवाडी येथील 2 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अंतर्गत सुरू होऊ शकला आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। यापूर्वी शोभा लक्ष्मण लगड यांच्या मुलांना जन्मनोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता। शाळेतील शिक्षक DN पाटील यांनी हा प्रश्न लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांना संपर्क केला। अनिल पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेत गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांच्याशी समन्वय साधला। त्यानंतर तहसील कार्यालय, निबंधक आणि महाई सेवा केंद्र यांच्या सहकार्याने काही दिवसातच दोन्ही मुलांची जन्मनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली। या उपक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार अनिता देशमुख भूतल यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। यानंतर अभिजित तायशेट्टे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं। यावेळी विश्वास राऊत, संदीप पाटील, दत्तात्रय चौगुले, महादेव प्रभू, मिथुन पारकर, संदेश म्हापसेकर, दादू गावडे, सुनील पाटील, अजिंक्य जाधव, मनीष पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।